आवाज सर्वसामान्यांचा। राज्यासह जिल्ह्यात खटाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पावसाच्या तडाख्याने भाग झोडपून काढलाय। ओढे, नदी, नाले, शेतातील ताली तुडुंब भरून ओसंडून वाहायला लागल्यात। सततच्या पावसाच्या हाहाकारामुळे शेती तसेच शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले। कातर खटाव परिसरातील बोंबाळे शिवारात तारळी कॅनॉल ओव्हरफ्लो झाल्याने कॅनॉलचे पाणी उभ्या पिकातील शेतात घुसले। कॅनॉल भरून धबधब्यासारखा शेतात वाहू लागल्याने कॅनॉल फुटतोय की काय अशी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी धास्ती घेतली। खटाव तालुक्यातील पूर्व भागात सलग 5 ते 6 दिवस झाले पाऊस पडत असल्याने मायनी, कातर खटाव, बोंबाळे, दाळमोडी सर्व परिसरात पावसाने एकसारखा जोर धरला होता। कॅनलचे पाणी बोंबाळे शिवारात घुसल्याने शेतकरी चांगलाच धास्तावलाय। या भागातील शेतकऱ्यांना ज्यावेळी पाण्याची गरज होती त्यावेळी कॅनलला पाणी सोडलेले नाही असे येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। गेली 6 दिवस झाले कमी दाबाच्या वादळी पट्ट्यामुळे ओढे, नाले, शेतातील ताली भरून वाट दिसेल तिकडे पाण्याचा प्रवाह वाहत आहे। अशातच कॅनलला पाणी सोडल्याने काल दिवसभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे 20 फूट रुंद आणि 12 फूट खोल असलेल्या कॅनलचे पाणी जमिनीबरोबर काठोकाठ भरल्याने कॅनलचे पाणी शेतात वाहू लागले। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ताली फुटून पाणी वाट दिसेल तिकडे पळत आहे। गेली 7 ते 8 वर्षांपासून असाच कॅनल ओव्हरफ्लो भरून वाहत होता असं बोंबाळे येथील स्थानिक शेतकरी सांगत आहेत। अशा तऱ्हेने अशीच मान्सूनपूर्व पावसाची दिशा स्पष्ट न झाल्याने ओढे, नदी, नाले पात्र सोडून पाणी इतरत्र वाहते। त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं असून कॅनल पात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची अवस्था बिकट झाली आहे। दरम्यान अनेक फोन करून सुद्धा प्रशासन दखल घेत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। कॅनॉल फुल वसंडून वाहत आहे। काल दिवसभर पाऊस पडत होता त्याच्यामुळे, आणि ह्या कॅनॉलचं पाणी आता बोंबाळे शिवारातली मातोश्री मंगलवेच्या कार्यालयाच्या पाठीमागे बोंबाळेच्या शिवारात पाणी जायला लागलेलं आहे। शेतकऱ्यांना भीती आहे की कॅनॉल फुटतो की काय, अशी परिस्थिती झालेली आहे। तर आता निंबाळकर साहेब सांगा, काय काय परिस्थिती आहे इथं कालपासून कॅनॉलची? आता आपण प्रत्यक्ष पाहतायच इथं एक बोंबाळ्या गावच्या हद्दीतून तारळीचा मुख्य कॅनॉल मायनीपर्यंत जातो। परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना गरज होती त्यावेळेस या कॅनलला पाणी आलेलं नाही। अच्छा, आता या 2 दिवस पाऊस पडतोय त्यावेळेस त्या कॅनलमध्ये फुल पाणी सोडलेलं आहे। त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त पाणी आता या कॅनलमधून वाहत आहे। मी कालपासून आपलं फॉलो घेतोय, परंतु याची कुणीही दखल घेतलेली नाही। यापूर्वी 7-8 वर्षापूर्वी हा कॅनल इथंच फुटलेला होता, त्यामुळे खालच्या एक 10-15 शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। आता हा कॅनल जवळजवळ फुटलेला आहे, परंतु आम्ही अधिकाऱ्यांना आता 5-6 वेळा फोन केला, परंतु कुठलाही अधिकारी नाही, कॅनॉल फुटलेलं नाही। फुटण्याच्या तुम्हाला असं वाटते मार्गात आहे पाणी वरपुलवून वाहतंय, वरून कठड्यावरून फुटलेलाच आहे। जर एक 5 मिनिटाच्या जर पाणी कमी झालं नाही तर हा कॅनल कधी फुटू शकतो। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला भीती आहे, म्हणजे असं काय होऊ नये म्हणून भीती आहे, आणि त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष। आणि आता हे शिवारात तुमच्या असं दिसतंय की सगळीकडे पाणी ताली भरून पाणी वाहत आहे। माझं तर प्रत्यक्ष 2 ठिकाणी ताल फुटलेले। ताल फुटली तुमची? अच्छा, त्यामुळे मी रात्रीपासून इथंच आहे, उभाच आहे, परंतु कुठलाही अधिकारी याची दखल घेत नाही। मी कालपासून तुमचे प्रयत्न चालले सगळीकडे, सगळ्यांना फोन करणे फोन केला होता। आता मी सकाळी तलाट्यांना फोन केला, त्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनाही फोन केलेला होता, परंतु तुम्ही फोन उचलत नाही। त्यामुळं आता तर नुकसान झालेलं आहे, परंतु पाट जर फुटला तर प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अधिकारी त्वरित दखल घ्यावी अशी विनंती आहे। आणि जी झालेली नुकसान भरपाई आहे, त्याची नुकसान भरपाई मिळावी। अच्छा, म्हणजे सगळं शिवारात तुमच्या पाणी गेलेलं ताली काय काय फुटलेले आहेत बघू शकता इथं दिसूनच येत आहे। शिवारात पाणी हे ताली फुटलेले आहेत, आणि प्रत्येक शिवारात शेतात पाणी चाललेलं आहे, आणि पाणी कुठं ओढ्याला जाऊन मिळणार पाणी? ओढ्याला पण आधी पाण्याचा वेग भरपूर आहे। आणि या ठिकाणी आमच्या गावचे उपसरपंच आहे, मी स्वतः ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, प्रतिष्ठित नागरिक चंद्रा निंबाळकर आहे, आमचे महेश निंबाळकर आहे। त्यामुळे इथं काय असं काय थापा मारण्याचा किंवा असा प्रकार नाही, प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आम्ही ही माहिती देतोय। काय सांगाल आता, हे बोंबाळे गावाच्या शेजारीच कॅनॉल वसंडून वाहतोय, अगदी म्हणजे
इथं पाणी रस्त्यातून शेतात जमिनी लेवलला पाणी वाहतंय, काय सांगाल? इथं या कॅनॉलची एकच भीती आहे, हा गावाच्या अतिशय नजदीक कॅनॉल आहे हां. आणि अजून मुलं या मे महिन्याची मुंबई पुण्याची मुलं इथं सुट्टीवर आहेत. हां. इथं सहजपणे देखील इथं ज्योतिबाचं मंदिर आहे, तिथपर्यंत मुलं क्रिकेट हे खेळायला येतात. सहजपणे एखादा जर मुलगा इथं ज्यावेळेस कमी पाणी होतं त्यावेळेस पोरं इथं कॅनॉलमध्ये खेळायला पण यायची, पण त्या वळणामध्ये जर एखादा मुलगा जर आता आला तर हे पाणी एवढ्या स्पीडनं वाहतं, एखादा मुलगा जरी गेला तरी काही कळून येऊ शकत नाही, काय दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याच्यासाठी याचा बंदोबस्त व्हावा, प्रशासनाने याचा दखल घ्यावी असं तुमचं म्हणणं आहे? हो. अच्छा, ही म्हणजे बोंबाळे शिवार. अच्छा, नाव काय तुमचं? तेजस घोरपडे. अच्छा, म्हणजे असं तुम्हाला भीतीवाडी लहान मुलं इकडे खेळतील, जनावरं पडतील, महिला वगैरे इथं धुणं धुवायला येतात, पण आता काही येणार नाहीत कारण मध्ये कॅनॉलला पाणी असलं की महिला इथं धुणं सुद्धा धुत असतात. पण आता हे अशी परिस्थिती येणार नाही, पण आता लहान मुलांच्याकडे जरा तुम्ही ग्रामस्थांनी लक्ष ठेवावं. तसेच पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं, जवळ असल्यामुळे भीती आहे, बाकी काय नाही. माती ही आता पाणी म्हणजे शेतात वगैरे घुसतंय पाणी असं? पाणी काय, आमची शेत आहे तिकडे ह्या साईडला, कॅनॉल वर फुल आहे आता सध्या. अच्छा, माती वाहून जाते. फोन केले का तुम्ही? फोन केलेत की, सांगितलंय त्यांना. काय झालं, काय म्हणले त्यांनी? काय अजून काय दखल घेतलेलीच नाही. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.